स्पर्धा आहे जगभरामध्ये निर्माण झालेली, कारण का आता एक छोटं गाव झालंय जगाचं या सोशल मीडियामुळे, तर त्याच्यामध्येच आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि आपला कॉन्टेंट सतत लोकांना दिसत राहणं, यासाठी तुम्ही काय करता? तिघांनी उत्तर द्या. सॉरी, मी बोलायला खूप उतावळा असतो, कारण मला घरी बोलून देत नाही, तर मी बाहेर आल्यावर बोलत बसतो. बोल बोल, तुझंच स्टेज आहे. थँक्यू. मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी पहिली गोष्ट, सतत व्हिडिओ टाकत राहिले की ते दिसतात. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तर नवीन नवीन निघालंय की पी आरनी एवढा बेनिफिट होतो की एक खूप टेक्निकल गोष्ट आहे ही एवढी टेक्निकल गोष्ट आहे की एक क्रिएटर असेल तर त्याने त्याला जास्त रीच मिळवायचं आहे त्याच्या व्हिडिओला, तर त्याने म्हणजे बॅकएंडला एक PR टीम असते. त्या PR टीममध्ये 100-50 असे इन्स्टा ID बनवून ठेवा, सेम फॅन पेज, आणि ते व्हिडिओ स्क्रोलिंगमध्ये चालू ठेवा. मी लिहून देतो, नाही तुमचे व्हिडिओज दुसऱ्या दिवशी व्हायरल झाले ना, माझं नाव बदलेल मी. ही गोष्ट मी केली नाही अजून. माझं नाव नका शोधायला जाऊ. माझं एकच बिचारा एक साधा पेज आहे माझा फक्त. साधा नाहीये, मिलियन्स फॉलोअर्स आहेत त्याला. नाही, माणसं साधी आहेत, माणसं चांगली आहेत, जी पण खूप कष्टाने कमवलेली आहेत. आणि अजूनपर्यंत पण खूप भारी वाटतं की कधी कधी मला असं वाटतं की यार ठीक आहे, आता 9-10 वर्ष झाली व्हिडिओ बनवून, आता मला असं वाटतं की मी थकलोय, आता जरा शांत बसावा. पण सडनली कुठेतरी जातो, अरे विनायक, मला एक हुरूप येतो, मी हो आहे अजून, तर मी कंटिन्यूस व्हिडिओ बनवायला लागतो. आणि तोच जोश मला ती लोक देतात, असं मला असं वाटतं की त्यासाठी PRची गरज नाही आहे, त्यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे, जी लोक मनापासून सपोर्ट करतील. येस. जसं तू म्हणालास की कन्सिस्टन्सी लागते आणि सतत व्हिडिओ पोस्ट करत राहायला लागतात, पण अनेकदा असं होतं की आपली कॉन्सेप्ट खूप बाप असते आणि भन्नाट शूट झालेलं असतं आणि सगळं एडिटिंग वगैरे सगळं अप टू द मार्क असतं, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि आज मंगलवार है, चूहे को बुखार है वगैरे टाईप गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्या बेफाट व्हायरल होतात. त्यावेळी काय वाटतं आणि असं का होतं? अथर्व किंवा कोणीही. ती खुर्ची करू का? नाही, मला वाटतं की त्या ज्या व्हिडिओ आता ते काय आज मंगळवार शुक्रवार जे काय असेल, पण ते त्या दिवसापुरतंच असतं, ते मंगळवार पुरतंच असतं. त्याच्यानंतर एक 4 दिवसांनी त्याची क्रेज निघून जाते, कारण का त्याच्यात क्रिएटिव्हिटी काही नाही आहे. पण जर तुम्ही आता जसं तुम्ही मगाशी म्हटलात की त्याचा अल्गोरिदम काय असतो, पण मला वाटतं की अल्गोरिदम तुमचा जो आहे तो मेन कॉन्टेंटच अल्गोरिदम आहे. जर तुमचा कॉन्टेंट चांगला असेल तर ते PR असो नसो तो व्हायरल होणारच आहे, कारण का जर तो चांगला असेल तर लोक हे नाही विचार करणार की आपण हा स्टोरीला टाकायचा का नाही, शेअर करायचा नाही, तो आपोआप शेअर होणारच आहे. तर मला वाटतं की जर कॉन्टेंट चांगला असेल तर मग बाकीचा अल्गोरिदम काय आहे, आपण किती वाजता व्हिडिओ टाकतोय, रात्री टाकतोय का सकाळी टाकतोय, हा एक मुद्दा जातो. आपल्याला जर वाटलं हा चांगला व्हिडिओ आहे तर तो पोस्ट करायचा, आणि जर तो चालला नाही तर मग चांगला नाही आहे हे पण मग मान्य करायचं की बाबा नाही आवडला. आणि मी तर अशा पद्धतीने विचार करतो. पण असं कधी झालं की तुझा व्हिडिओ तुला खूप आवडला पण लोकांना नाही आवडला? हो, खूप वेळा झाले. बरेच वेळेला असंच होतं की मला वाटतं की हा व्हिडिओ सगळ्यात चांगला आहे आणि नंतर तो नाही आवडत असं. पण मग मला असं वाटतं की मला जर वाटलंय चांगलं आहे तर मी त्यामुळं टाकलेलं आहे. आता प्रत्येक व्हिडिओ आवडेल किंवा तो हिट जाईल असं नाही आहे. विनायक. हां, मीच का? हो, तूच. हां, त्याचं आन्सर देऊ का? मला बरं वाटतं ते आज शुक्रवार है चूहे को बुखार. मी एन्जॉय करतो. पण ठीक आहे, आता पब्लिकच्या आवडीवर आहे. मला असं वाटतं की कुठल्याही कॉन्टेंटला पण हे नाही बोलू शकत की आपले कॉन्टेंट नाही चालले, त्यांचे कॉन्टेंट चालले. पब्लिकच्या लायकिंग्सवर आहे. मला असं वाटतं पब्लिकला फ्रीडम आहे, त्यांचा फोन आहे, त्यांचा 399चा रिचार्ज आहे, ते बघू शकतात काही त्यांना बघायचं आहे. आणि हां, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जसं अथर्व पण बोलला की आम्ही पैशासाठी नाही कॉन्टेंट बनवले स्टार्टिंगला. सो मला हेच वाटतं की एक्सपेक्टेशन ठेवून कुठली गोष्ट केली की मी ह्या प्रोजेक्टला लाखो रुपये खर्च केलेत, हा प्रोजेक्ट मला लाखोचा रिटर्न देईल, त्यापेक्षा जास्त देईल. कधी कधी होतं ती व्हिडिओ नाही चालत. सो एक्सपेक्टेशन नका ठेवू. सेम जसं तुम्ही रिलेशनमध्ये एक्सपेक्टेशन नाही ठेवत, एक्सपेक्टेशन नका ठेवू. नो एक्सपेक्टेशन. तुमचं नाव काय? प्रज्ञा. हाय प्रज्ञा. काय झालं? नो एक्सपेक्टेशन. कशाबद्दल? आता उत्तर दिला ना तो त्याच्याबद्दल.
गॉट इट. येस. इथे पण एक कॉन्टेंट क्रिएट झाला बाय द वे. हां. तुला विचारेन श्रुतिका की तुझी सुरुवात एक जर्नलिस्ट म्हणून झाली आणि आम्ही आत्ता इथे बऱ्यापैकी सगळे जर्नलिस्ट उपस्थित आहोत. सो जर्नलिस्ट असण्याचा तुझ्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये तुला काय फायदा झाला किंवा